विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आपण अक्षरमालिका हा घटक पाहतोय. रोज 20 प्रश्न याप्रमाणे आपले काल 20 प्रश्न झालेत. आजचे 20 प्रश्न आपण सुरू करतोय. ज्यावेळेस आपण अल्फाबेट किंवा अक्षरमालिकेवरचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस एका विशिष्ट प्रकारे एबीसीडी लिहिलेली आपल्याला उपयोगी पडते. ती एबीसीडी आपण सुरुवातीला इथं घेऊया. का ह्या एबीसीडी विशेष का म्हणायचं बघा. ए पासून एम पर्यंत क्रमाने लिहिले. एमच्या खाली एन लिहिलेलं आहे आणि एन पासून परत उलट क्रमानं प्रत्येक अक्षराखाली एक अक्षर लिहित एच्या खाली झेड या पद्धतीने आपण अक्षर लिहिलेली आहेत. आता आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय आहे बघा. AGMSY प्रश्नचिन्ह CLOUA स्वल्पविराम EKQWC प्रश्नचिन्ह IOUAG KQWCI. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण इथं 5 सिरीज आहेत असं गृहीत धरायचं. 5 सिरीज कशा. प्रत्येकातलं पहिलं अक्षर घ्यायचं सी ई, इथं काय येईल त्याच्यानंतर हे अक्षर, त्याच्यानंतर हे अक्षर. या सिरीजचं उत्तर काढूया आपण. पहिल्यांदा ए आहे, परत सी आहे, परत ई आहे, प्रश्नचिन्ह आहे, आय आहे आणि के आहे. आता ए पासून सी पर्यंत जा. मध्ये बी सोडलेला आहे. सी पर्यंत डी पर्यंत जा. इथं डी सोडलेला आहे. ई पासून पुढे एक अक्षर सोडून गेलं तर आपण इथं जी ला पोहोचणार आहोत. एक अक्षर इथं सोडलंय. परत जी पासून एक अक्षर पुढे गेलं तर आपल्या या पुढच्या आय पर्यंत पोहोचतो. म्हणजे आपलं उत्तर जी न सुरू होणार आहे, जे की इथं आणि इथं दिसत आहे. म्हणजे हे दोन पर्याय आपले उत्तर असणार नाहीत. त्यानंतर आपण दुसरी सिरीज पाहूया. आता आपलं ठरलं होतं की या दोन पैकी उत्तर असणार आहे. आता आपण दुसरी सिरीज पाहणार आहोत. दुसरी सिरीज म्हणजे काय. प्रत्येक अक्षर समूहातलं दुसरं अक्षर. इथं जी आय के प्रश्नचिन्हाच्या म्हणजे सिरीजच्या ठिकाणी दुसरं अक्षर ओ आणि क्यू. आता आपण जी इथं आहे. जी पासून आय पर्यंत गेलो तर मध्ये एच सुटलेला आहे. आय पासून आपण के पर्यंत गेलो, मध्ये एकच अक्षर सुटलेला आहे. म्हणजे के पासून पुढे जाताना आपल्याला एक अक्षर सोडून पुढे जावं लागेल, जे की यम असेल. म्हणजे जी नंतर आपल्या उत्तरामध्ये यम हे अक्षर असणार आहे, जे इथं नाही इथं आहे. म्हणजे आपलं उत्तर निश्चितपणे हेच असणार आहे. याला आपण इथं सोडून देऊ शकतो आणि इथंच उत्तर आपलं फायनल करू शकतो. परंतु आपण पुढे जाऊया. यम नंतर पुढे बघा एन सोडून ओ वर आले. ओ पासून एक अक्षर सोडून क्यू वर आले, जे की पुढे आहे इथं. अशा पद्धतीने यानंतर आपण तिसरी सिरीज पाहूया. आता तिसरी सिरीज काय होईल. या यम अक्षरापासून सुरू होणारी होईल. यम ओ क्यू प्रश्नचिन्ह बघा. यम ओ क्यू प्रश्नचिन्हाच्या जागी परत यू आणि परत डब्ल्यू. आपण ही सिरीज इथं चेक करूया. यम पासून ओ पर्यंत मध्ये एक अक्षर सोडले. ओ पासून क्यू पर्यंत मध्ये एक अक्षर सोडले. क्यू पासून एक अक्षर सोडून पुढे गेलं तर आपल्याला एस भेटणार आहे. म्हणजे इथं एस असणार आहे. बघा इथं एस आहेच. इथं एस आहे, परंतु आपला घोळ कुठे निघाला होता. एम पासून निघाला होता. आता एस पासून एक अक्षर सोडून पुन्हा ओ यू आणि यू पासून एक अक्षर सोडून पुन्हा डब्ल्यू. म्हणजे तिसऱ्या सिरीजचं सुद्धा आपलं जुळलेलं आहे. याचाच अर्थ आपला वेळ वाया न घालवता आपण असं म्हणू शकतो की या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे पर्याय क्रमांक एकच आहे. पुढच्या अक्षराचं वाटलं तर तुम्ही चेक करा, कारण एका प्रश्नाला खूप वेळ जातो. पुढचा प्रश्न बघा. आपल्या समोरचा दुसरा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो. AZCXFU प्रश्नचिन्ह. आता 2 सिरीज इथं पण आहेत. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन सिरीज करायची आणि प्रत्येक ठिकाणचं दुसरं अक्षर घेऊन एक सिरीज करायची. त्यासाठी आपण आपली नेहमीची एबीसीडी घेऊया.
आता बघा AZCXFU यासाठी आपण पहिली सिरीज घेऊया ACF. पुढे काय येईल याचा विचार करायचा. ए पासून सी पर्यंत आले, सी पासून एफ पर्यंत आले, एफ पासून पुढे काय करावं लागेल. इथं मध्ये एक अक्षर सोडले, इथं मध्ये दोन अक्षर सोडले, म्हणजे एफ पासून पुढचं अक्षर येण्यासाठी 3 अक्षर सोडावं लागतील. 3 अक्षर सोडल्यानंतर आपल्याला मिळतात जे. जे न सुरू होणारा पर्याय आपला एकच आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. परंतु आपण काय करूया, दुसऱ्या अक्षराचं सुद्धा शोधून पाहूया. आता आपली सिरीज आपण काय करणार आहोत, दुसरी सिरीज ZXU. झेड पासून एक्स पर्यंत, एक्स पासून यू पर्यंत. बघा इथं एक गाळलेला आहे, इथं 2 गाळे, म्हणजे यू पासून पुढे जाताना 3 गाळून पुढचं अक्षर क्यू येणार आहे, आणि जे इथं आधीच होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपली उत्तरं निघतायत. आपण पर्याय प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये थोडासा बदल केलेला आहे. सुरुवातीचीच अक्षर आपल्याला प्रश्नचिन्ह दिलंय. अशा वेळेस काय करायचं, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं असं गृहीत धरून उत्तर काढायचं. आणि इथंही आपल्याला काय करावं लागतील, एका अक्षर समूहात 5 अक्षर आहेत, म्हणजे 5 अक्षर मालिका होणार आहेत. आणि उत्तर सोडवण्यासाठी आपल्याला आपली नेहमीची एबीसीडी मदतीला येणार आहे. नेहमीची एबीसीडी आपण घेतोय. आता आपली पहिली सिरीज आपण तयार करूया. पहिली सिरीज कशी तयार होईल बघा. आता हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं या पद्धतीने सिरीज होणार आहे. मग प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊ आणि आपण आपल्या उत्तराकडे जाऊ. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर म्हणलं इथं आय आहे, इथं टी आहे, इथं ई आहे, परत इथं पी आहे. आता थोडस विस्कळीतपणा दिसतोय, किंवा मग 2 सिरीज आहेत असं तर म्हणावं लागणार आपल्याला. आय ई टी पी. मग आय आणि ई मध्ये संबंध जोडायला लागेल. 3 अक्षर सोडलेत, म्हणजे ई पासून 3 अक्षर सोडून ए न सुरू होणारा पर्याय आपलं उत्तर असणार आहे. आणि ए न सुरू होणारा पर्याय आपल्याकडे एकच आहे. परत एकदा समजून घ्या हे कसं उत्तर काढतोय मी. आपल्याला इथं 5-5 अक्षराचे 4 समूह दिलेत, आणि प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे सुरुवातीचाच अक्षर समूह शोधायचा आहे. अशा वेळेस काय करायचं, हा पहिला अक्षर समूह, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा समजून आपण उत्तर काढायचं आणि पुढे जायचं असतं. मग आपण प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेतलं, आय, इथं टी, परत इथलं ई, आणि परत इथलं पी, आणि इथलं प्रश्नचिन्ह जास्त. परंतु आय आणि टी पुढे गेले, पुन्हा माघारी आलंय, पुढे गेले, त्यामुळे आपण 2 सिरीज आहेत असं गृहीत धरू याच्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं आय आणि ई यांच्यामध्ये 3 अक्षर आहेत, म्हणजे इथलं जे अक्षर असणार आहेत ते आणि ई यांच्यामध्ये 3 अक्षर असणार आहेत. आणि मग अशा पद्धतीनं ए न सुरू होणारा जर एकच पर्याय असेल तोच निश्चितपणे इथं ए येणार आहे. त्यामुळे तोच निश्चितपणे पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपला वेळ वाचून आपण पुढे जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 ह्या या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा सिरीज करून तुम्ही उत्तर चेक करू शकता. पुढचं 26वा प्रश्न किंवा 24 प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे बघा. इथं सुद्धा 2 सिरीज आहेत, ए बी छेद सी, ZY छेद X, DE छेद F, WV छेद U, GH छेद I प्रश्नचिन्ह. आता आपण आपली नेहमीची एबीसीडी घेऊन आपल्याला उत्तराकडे पटकन जाऊया. ही एबीसीडी खूप मदतीची आहे आपल्यासाठी. कशी मदतीची आहे आता हे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं काय केलेलं आहे, ही 2 अक्षर आणि त्यांच्या खाली छेद म्हणून हे घेतलेलं आहे. ही पहिली सिरीज आहे. आपण 2 सिरीज अशा करूया, ए बी छेद सी. त्याच्यानंतर ही
ही 3 अक्षर, त्यातले वर 2 अक्षर घेतलेत अंशाला आणि पुढे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे 3 अक्षर बघा, लगेच GH आहे, त्यातलं GEH अंशस्थानी घेतलंय आणि I छेदस्थानी घेतले. ही सिरीज झाली. आता दुसरी सिरीज आपल्याला पाहावी लागेल. ती काय होते बघा, ही अशी होते. म्हणजे प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला तिथे मिळते. तिथं पण काय केलं बघा, हे 3 अक्षर घेतलेत. ZY अंशस्थानी, त्याच्या खाली X घेतलंय. त्याच्यानंतर काय केलंय बघा, WVU, त्यातलं W आणि V अंशस्थानी घेतलंय, छेदस्थानी घेतलंय. म्हणजे पुढे आता ह्या 3 अक्षरातलं पहिली 2 अक्षर TS अंशस्थानी आणि छेदस्थानी R असणार आहे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते आहे. अशा पद्धतीनं पुढचा 5वा प्रश्न बघूया. हाही प्रश्न अंश आणि छेदाच्या रूपात आहे. आपण बघूया, अंशाची एक आणि छेदाची एक सिरीज काढून उत्तर येते का बघूया. त्यासाठी आपली नेहमीची एबीसीडी आपल्या मदतीला घेऊया. नेहमीची एबीसीडी मदतीला घेतल्यानंतर आपण अंशाची सिरीज जोडून बघूया. आपलं पहिलं W आहे. W नंतर U कडे आले, मध्ये एक अक्षर वगळले. त्याच्यानंतर S कडे गेले, मध्ये एक अक्षर वगळले. S कडून पुन्हा Q कडे गेले, मध्ये एक अक्षर वगळले. म्हणजे Q पासून पुढे जाताना एक अक्षर वगळून आपण पोचतो O वर. म्हणजे उत्तराच्या अंशस्थानी O असणार आहे. आता आपण छेदस्थानची सिरीज बघूया. छेदस्थानी आपल्याला थोड्या वेळासाठी हे दुरुस्त करूया. छेदस्थानी आपल्याला SOKG अक्षर आहेत. S पासून O पर्यंत गेले, मध्ये 3 अक्षर वगळले. O पासून K पर्यंत गेले, 1 2 3 4. मध्ये अक्षर किती आहेत बघा, O पासून पुन्हा 1 2 3. इथं 3 अक्षर होती, इथं 3 अक्षर आहेत. पुन्हा K पासून किती अक्षर सोडून G पर्यंत जाते बघा, 1 2 3 सोडून G वर आले. म्हणजे पुढचं अक्षर G पासून 3 अक्षर सोडून C वर पोहोचतोय. म्हणजे छेदस्थानी आपल्याला C असणार आहे. O छेद C आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आहे. पुढचा प्रश्न बघा. आपला पुढचा प्रश्न असा आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला नेहमीची एबीसीडी मध्ये घ्यावी लागणार आहे. घेतली. या प्रश्नामध्ये 4 अक्षरांचे गट दिलेले आहेत. 3 गट दिलेत. पुढचा अक्षर गट आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे इथं 4 सिरीज आहेत असं गृहीत धरायचं. प्रत्येकातलं पहिलं अक्षर घेऊन आपण पहिली सिरीज बनवायची. प्रत्येकातलं पहिलं अक्षर घेतल्यानंतर आपल्याला बघा BI P मिळत आहेत. B पासून I पर्यंत 2 3 4 5 6 अक्षर मध्ये सोडले. I पासून P पर्यंत बघा 2 4 6 अक्षर सोडलेत. P पासून 6 अक्षर सोडून 2 4 6 म्हणजे W येणार आहे. W न सुरू होणारा पर्याय असणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी W आहे, त्यामुळे आपलं उत्तर इथं निघत नाही. मग आपल्याला दुसरी सिरीज बघावं लागेल. दुसऱ्या सिरीजसाठी आपल्याला जागा करून घेऊ. आपण हे कोडून टाकू. आता दुसऱ्या सिरीज मध्ये सुद्धा बघा काय आहे, D. इथं आहे D नंतर पुन्हा काय आहे, दुसरीकडलं K आहे. यांच्यामधले अक्षर बघा 2 4 6. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा 6 अक्षर आहेत. K पासून बघा 2 4 2 6. पुढे R आहे, याच्यात मी 6 अक्षर आहेत. R पासून पुढे 6 अक्षर 2 4 6. पुढे Y येणार आहे. W नंतर Y असलेले पर्याय 3 आहेत, 2 आहेत, 1 आणि 2. म्हणजे आपल्याला तिसऱ्या अक्षरापर्यंत पोहोचल्याशिवाय आपलं उत्तर मिळणार नाही. आता तिसऱ्याची सिरीज बनवायची. आपण तिसऱ्याची सिरीज बनवू म्हणजे आपलं उत्तर खात्रीशीर मिळेल. असे साधे प्रश्न चुकता कामा नये. त्यासाठी आपण परत एकदा तिसऱ्या अक्षराकडे येऊ. F नंतर पुन्हा काय आहे आपल्याला, M आहे. मधले अक्षर बघा 2 4 6. M पासून पुढे आपल्याला T आहे. मधले अक्षर बघा 2
4 6 6 सोडून टी आहे, म्हणजे आता टी पासून 6 अक्षर सोडून 2 4 6 पुढे ए येणार आहे आणि ए इथं दिसतंय, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. एक किरीश अक्षर मालिका आहे. आपल्या नेहमीची एबीसीडी आपल्या मदतीला घ्यायचीच आहे, त्याशिवाय उत्तराकडे जायचं नाही. हा दंडक आपण आपल्या स्वतःला लावून घ्यायचा आहे. बघा, डब्ल्यू नंतर टी कडे आलेला आहे, 2 अक्षर वगळेत. टी नंतर पी कडे गेले, मध्ये 3 अक्षर वगळेत. इथं 2 अक्षर वगळेत, इथं 3 अक्षर वगळेत. पुढचे अक्षर 4 वगळेत का बघू आपण. पी पासून एम पर्यंत गेले, मध्ये पुन्हा 2 अक्षर वगळेत. म्हणजे इथं 2 इथं 3. आता एम पासून पुढे किती अक्षर वगळेत बघू. आय पर्यंत जायला 3 अक्षर वगळेत. 2 3 2. परत आय पासून मध्ये 2 अक्षर वगळून एफ ला पोहोचले. एफ पासून 3 अक्षर वगळून बी ला पोहोचले. म्हणजे बघा 2 3 2 3 2 3 या पद्धतीने पोहोचले. म्हणजे आता 2 अक्षर वगळून आपण पोहोचतोय वाय वर. आणि वाय न सुरू होणारे आपल्याकडे पर्याय किती आहेत बघा, 2 आहेत. मग आता इथं आपण 2 अक्षर वगळून वाय वर पोहोचलोय. वाय पासून पुढे 3 अक्षर वगळून आपण यू वर पोहोचतोय. म्हणजे वाय यू हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, इथं 4 अक्षरांचे समूह दिलेले आहेत. म्हणजे निरनिराळ्या 4 सिरीज आहेत, त्याच्यानुसार आपलं उत्तर काढायचं आहे. आपली नेहमीची एबीसीडी आपल्या मदतीला घ्यायची, म्हणजे सहज उत्तर निघेल. आता पहिली सिरीज काय होते इथं बघा. पहिली सिरीज होते बी डी एफ आणि एच. आपलं बी डी एफ एच एक अक्षर मध्ये वगळून पुढे गेले. इथं एक अक्षर, इथं एक अक्षर, इथे म्हणजे इथून एक अक्षर वगळून आपण पोहोचतोय जे वर. जे न सुरू होणारे आपल्याकडे पर्याय 2 आहेत. हे 2 पर्याय उत्तर असणार नाही. आपण मग उत्तर काढण्यासाठी दुसऱ्या सिरीजकडे जावं लागेल आपल्याला. दुसऱ्या सिरीजकडे जाऊया. दुसऱ्या सिरीजकडे जात असताना आपल्याला दुसरी सिरीज काय होते बघा, एम एल के जे. एम एल के जे लगेच अक्षर म्हणजे आय येणार आहे. म्हणजे आपल्याला जे नंतर आय इथं दिसतंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 निश्चित उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या अक्षर मालिकेचं वाचन करताना किंवा निरीक्षण करताना पटकन असं लक्षात आलं की 3 अक्षर आपल्या नेहमीच्या एबीसीडी मध्ये खालची आहेत. बघा, निरीक्षण करा. इथं पहिली 3 अक्षरं इथून इकडं आणि इथून इकडं अशा ह्या 2 सिरीज झाल्या. त्याच्यानंतरची पुढची सिरीज यू व्ही डब्ल्यू. बघा, यू व्ही डब्ल्यू ही झाली. म्हणजे त्याच्या पुढची सिरीज काय पाहिजे बघा, एफ ई डी. काय पाहिजे होती, एफ ई डी पाहिजे होतं, पण तिथं डी दिलेलं नाही. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी डी येणार आहे. आणि आता पुढच्या 3 अक्षराचा गट इथनं सुरू होणार आहे आणि त्यातलं हे अक्षर पुढे असणार आहे. कशामुळे बघा, इकडून सिरीज सुरू झाल्या, इकडून सिरीज सुरू झाल्या. म्हणजे पुढची सिरीज सुरू झाल्यानंतर ती आर न सुरू होणार आहे. आणि ही सिरीज पूर्णपणे दिली नव्हती, यातलं डी वगळं होतं. म्हणून इथं पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण डी घेतलं आणि या सिरीजमध्ये सुरुवात होताना आर पासून होणार आहे. म्हणून डी आर पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे बघा, पुढे 4 अक्षरांच्या गटाची मालिका आहे. म्हणजे इथं 4 सिरीज होणार आहेत आणि आपली नेहमीची एबीसीडी आपल्या मदतीला येणारच आहे. आता बघा, पहिली मालिका आपली काय होते, आर पी एन आणि एल. आर कुठे आहे बघा, आर पासून पी कडे चला, एक अक्षर वगळून पी कडे गेले. पी पासून एन कडे चला, एक अक्षर वगळे. एन पासून एल कडे चला, एक अक्षर वगळे. म्हणजे इथं पुढच्या सिरीज मधलं पहिलं अक्षर हे एल पासून के एक अक्षर वगळून जे वर पोहोचणार आहे. आणि जे न सुरू होणार आपल्याकडे एकच पर्याय आहे,
प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे तोच असणार आहे. तुम्ही या बाकीच्या 4 सिरीज जर चेक केल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपण दुसरी सिरीज चेक करूया. थोडं गरज नाही पण करूया, उत्तर तर मिळेल. पण दुसरी सिरीज काय होते बघा आपली. दुसरी सिरीज आपली आर न सुरू झालेली ई न सुरू होणार. ई जी आय के. ई कुठे आहे आपलं ई नंतर आपण कुठे आलोय जी नंतर कुठे आलोय आय नंतर कुठे आलोय के. म्हणजे के नंतर आपण कुठे जाणार आता मध्ये एक सोडून एम वर. बघा जे नंतर एम आहे का इथं. म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्या पहिल्या निकषानुसार योग्य होतं. पुढे 11वा प्रश्न. इथं 5-5 अक्षरांच्या गट दिलेला आहे आणि या प्रश्नचिन्हाच्या जागची अक्षर मालिका विचारलेली आहे किंवा अक्षरांचा गट विचारला आहे. आपली नेहमीची एबीसीडी आपण मदतीला घ्यायची. इथं 5 सिरीज आहेत असं गृहीत धरायचं आणि 5 सिरीज मध्ये प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर आपल्या मदतीला आपण पहिल्यांदा घेतोय उत्तर सोडवायसाठी. प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर. आता इथं डब्ल्यू एक्स प्रश्नचिन्ह झेड. बघा WXYZ म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी वाय असणार आहे. वायनं सगळेच पर्याय सुरू झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर निघत नाही. इथं 2, इथं क्यू, इथं आर, इथं टी, इथं क्यू. दुसऱ्या अक्षरावरून सुद्धा आपलं उत्तर निघेल की नाही सांगता येणार नाही, तरी आपण पकडूया वायनं सुरू होणारा पर्याय असणार आहे. आता पुढे आपण ओ सिरीज आपली ओ न सुरू होईल. ओ पी प्रश्नचिन्ह आर. ओ पासून बघा OPQR म्हणजे काय राहिलं इथलं क्यू. वाय नंतर क्यू असणारे पर्याय असणार आहेत. हे 2 बाद झाले. म्हणजे आपल्याला आता पुढची सिरीज आणखीन बघावी लागणार आहे. पुढच्या सिरीजला आपल्याला सिरीजला प्रत्येक ठिकाणचं तिसरं अक्षर आर यस प्रश्नचिन्ह यू. RSTU म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी टी वाचणार आहे. म्हणजे वाय क्यू नंतर टी, तिसऱ्या नंबरला टी कुठं आहे बघा पर्याय क्रमांक 1. म्हणजे पुढच्या 2 अक्षराची खात्री न करता आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. पुढचा 12वा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. आपली नेहमीची एबीसीडी आपण मदतीला घेऊया. बघा कसा प्रश्न सुटतोय. ZY AB 2 गट कसे केले बघा. ZYX ABC. आता पुढे काय केलं बघा. WV 2 अक्षराचा गट केलाय म्हणजे पुढचा गट येणार आहे DE. आता U हा 1 अक्षराचा गट आला म्हणजे पुढे 1 अक्षराचा गट इथला F येणार आहे जो की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतो आहे. परत एकदा समजून घ्या प्रश्न. सोपा प्रश्न आहे. काय केलेत बघा. 2 सिरीज कशा आहेत. ही पहिली सिरीज आहे ZYX 3 अक्षर घेतलेत. त्याच्या पुढची सिरीज आहे ABC 3 अक्षर घेतलेत. त्याच्यानंतर WV 2 अक्षर घेतलेत. त्याच्यानंतर पुढची सिरीज घेतली आहे वरची 2 अक्षर घेतलेत. त्याच्यानंतर इथं सिरीजला 1 अक्षर घेतलं यू म्हणजे पुढचं एव अक्षर हे यप असणार आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. इथं अक्षरांच्या गटांची मालिका दिली आहे. 3-3 अक्षर गट आहेत. 3-3 अक्षरांचा गट आहे. 3 सिरीज होणार असं गृहीत धरून उत्तर काढायचं. 3 सिरीज कशा होतात आतापर्यंतचे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. 3 सिरीज म्हणजे प्रत्येक ठिकाणचं पहिलं अक्षर घेऊन पहिली सिरीज तयार होणार. DFHJ. डी कडे या, एफ कडे या, एच कडे या, जे कडे या. निरीक्षण करा. मध्ये 1 अक्षर सोडले, मध्ये 1 अक्षर सोडले, मध्ये 1 अक्षर सोडले. म्हणजे इथनं मध्ये 1 अक्षर सोडून आपण एल वर पोहोचतो. एल न सुरू होणारे आपले पर्याय 2 आहेत. हे 2 पर्याय नसणार आहेत. आपण इथं जी दिसतंय, इथं जी दिसतंय त्याच्यामुळे दुसरी सिरीज न बघता डायरेक्ट तिसरी जर सिरीज बघितली तर आपलं उत्तर निघणार आहे. वेळ वाचणार आहे. कसा वेळ वाचला तर दुसऱ्या सिरीजचं मी चेक केलं तर दोन्हीकडे जे आहे त्यामुळे उत्तर निघणार नाही.
इथं झेड आणि इथं वाय आहे, त्यामुळं मला उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल, इथलं झेड आणि वाय यापैकी कोणते येते त्यासाठी तिसरी सिरीज बघावं लागेल. एम तिसरीच का, हे झेड आणि वाय 3 नंबरला आहेत. एम पी एस पी. एम कुठं आहे बघा, एम नंतर पी पर्यंत पोहोचण्यासाठी मला 2 अक्षर सोडलेत मी. पी पासून पुढे एस पर्यंत येण्यासाठी 2 अक्षर सोडलेत. एस पासून पुढे कुठं आलोय मी, व्ही वर आलोय, 2 अक्षर सोडलेत. व्ही पासून 2 अक्षर पुढे सोडून मी पोहोचतोय कुठं, वाय वर. म्हणजे माझं तिसरं अक्षर काय असणार आहे, वाय. जिथं झेड आहे म्हणजे हा पर्याय नसणार आहे, पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल. पुढचा 14वा प्रश्न बघा. इथं 3 अक्षरांची गट आणि त्यांची मालिका दिली आहे आणि प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपली नेहमीची एबीसीडी आपण मदतीला घेऊया आणि उत्तर काढतो. म्हणजे इथं 3 सिरीज असणार आहेत, अशा पद्धतीने उत्तर काढायचं. डी एच एम याच्यामध्ये 3 अक्षर आहेत. एच पासून एम पर्यंत बघा 4 अक्षर आहेत. एम पासून पुढे 1 2 3 4 5 सोडून एस असणार आहे. एस न पर्याय सुरू होणारा आपल्याला उत्तर शोधावं लागणार आहे. एस न सुरू होणारा आपल्याकडे एकच पर्याय आहे, हाच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. परंतु आपण दुसरी सिरीज चेक करूया. दुसरी सिरीज जर चेक करायची असेल तर दुसरी सिरीज कशी होते आपली बघा, कोणत्या कोणत्या अक्षर काढायचे होते, कोणते कोणते अक्षर येतात. तर 2 नंबरचे अक्षर घ्यायचे आपल्या प्रत्येक ठिकाणची. प्रत्येक ठिकाणचं 2 नंबर अक्षर घेतलं तर ई आय एन. ई आणि आय मध्ये 3 अक्षर आहेत. आय पासून एन पर्यंत मध्ये 4 अक्षर आहेत. एन पासून पुढे 5 अक्षर आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे टी आलं बघा, 2 नंबरला टी आलंच. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या अक्षराची सिरीज जर काढली तर आपलं उत्तर हे यूच येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. अक्षर मालिका आपल्या मदतीला घ्यायची आहे, अल्फाबेट सिरीज बघा. बी सी त्याच्यानंतर एफ आहे. इथं 0 अक्षरामध्ये आहेत, इथं 2 अक्षरामध्ये आहेत. एफ नंतर 0 अक्षरामध्ये आहेत, लगेच पुढचं घेतलंय. जी जी नंतर मध्ये 2 अक्षर सोडून जे घेतलंय. 0 2 0 2 जे नंतर के लगेच मध्ये घेतलंय 0 अक्षर. म्हणजे आता पुढचं जे अक्षर असणार आहे ते 2 अक्षर सोडून एन असणार आहे, पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं. इथं 0 अक्षरामध्ये आहेत, यांच्यामध्ये 2. इथं 0 अक्षरामध्ये आहेत, यांच्यामध्ये 2. यांच्यामध्ये 0 अक्षरामध्ये आहेत, म्हणजे पुढचं 2 अक्षर सोडून एल आणि एम सोडून एन असणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. आपल्याला इथं 3 अक्षरांची गट पाडून मालिका आहे हे लक्षात घ्यावं लागेल. ACE ZXV JIK TRP. पुढची अक्षर कुठलं येणार आहे बघूया आपण. त्यासाठी आपल्या मदतीला आपली नेहमीची एबीसीडी घ्यायची. पहिले 3 अक्षर कसे घेतले बघा, ACE हा गट. त्याच्यानंतर ZXV ZXV. त्याच्यानंतर आता बघा 3 अक्षराचा गट झाला हा. आता GIK एक अक्षर सोडून 3 अक्षर घेतलेत. पुढचा गट काय घेतला बघा, TRP. आता नवीन गट घेताना काय केलं, इथं बघा हा गट सोडून इथलं 1 अक्षर सोडून, म्हणजे इथं पुढे आता 1 अक्षर सोडून काय येणार आहे, एम ची सिरीज येणार आहे. आणि म्हणून एम पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. 3 अक्षरांचे गट दिलेत. सरळ दिसतंय आपल्याला ZYX.
WVUTSR म्हणजे पुढचा अक्षर गट हा QPO पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा 3 अक्षरांचे गट. पुढचा प्रश्न बघा 18वा. साधा सोपा सिंपल प्रश्न आहे. एबीसीडी मधील घ्यायची गरज नाही तरी पण घेऊया. व्ही पासून टी पर्यंत गेले मध्ये एक अक्षर आहे. पी पासून एन पर्यंत बघा मध्ये एक अक्षर आहे. म्हणजे टी पासून पुढचा अक्षर मध्ये एक अक्षर सोडून आर असेल आणि आर पासून मध्ये एक अक्षर सोडून पी म्हणजे इथलं प्रश्नचिन्हाच्या जागचं अक्षर आर असणार आहे. एक अक्षर सोडून हे, एक अक्षर सोडून हे, एक अक्षर सोडून हे, एक अक्षर सोडून हे. पुढचा प्रश्न बघा 19वा. आता इथं आपल्याला मधील एबीसीडी घेऊया आणि उत्तराकडे जाऊया. खूप सोपा प्रश्नाचं उत्तर आहे. ए बी परत सी सोडून दिले आणि 3 अक्षर घेतले DEF. पुन्हा जी सोडून दिले HIJK 4 अक्षर घेतलेत. म्हणजे आता एल सोडून पुढचे सलग 5 अक्षर MNOPQ MNOPQ LMNOPQ शेवटी क्यू इथं दिसतंय MNOPQ पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर क्यू नंतरचं एक अक्षर सोडून यस न सुरू होणारी सिरीज STUVWX आहे इथं अशा पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा. या सिरीजसाठी आपल्याला एबीसीडीची गरज पडणार नाही. निरीक्षणावरून उत्तर येते बघा. ए बी या अक्षरांना इथं विशिष्ट प्रमाण लिहिलंय. पहिलं अक्षर स्मॉल आहे, दुसरं अक्षर कॅपिटल आहे आणि पुन्हा पुढचं बी दोन्ही ठिकाणी स्मॉल आहे. पुढे काय केलंय, हे बी पहिल्यांदा स्मॉल घेतले, परत आणि त्याच्या पुढचं अल्फाबेट मधलं सी घेतले. आता सी स्मॉल, त्याच्यानंतर सी कॅपिटल आणि 2 वेळा डी घेतले. त्याच्यानंतर पुन्हा डी स्मॉल, डी कॅपिटल आणि डीच्या पुढचं ई, पुन्हा ई स्मॉल, ई कॅपिटल आणि 2 वेळा स्मॉल एफ घेतले. आता स्मॉल एफ, कॅपिटल एफ आणि एफच्या पुढचं अक्षर दोन्ही वेळा स्मॉल मध्ये. म्हणजे एक स्मॉल एफ, एक कॅपिटल एफ आणि त्याच्या पुढे 2 वेळा जी पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपले आजचे 20 प्रश्न आपण सोडवलेले आहेत.